नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण अंड्याचा पराठा करणार आहोत। तर हा पराठा आपण लाटून करणार नाही आहोत। तर जर तुमची पूर्वतयारी थोडं भाज्या वगैरे चिरून झाल्या असतील तर अगदी 10 मिनिटातच हा नाश्ता तयार होतो। आता हे पराठे बघा खूप सुंदर झालेत। हे बघा अगदी छान झालेत। हे दिवसभर असे छान सॉफ्ट राहतात। याच्यात भरपूर भाज्या आहेत आणि गव्हाचं पीठ, अंडी आहे, त्यामुळे हे पौष्टिक आहे। तुम्ही हे नुसतं देखील खाऊ शकता, सॉस बरोबर खाऊ शकता, किंवा जर तुम्हाला ब्रेड बरोबर, चपाती बरोबर खायचं असेल तरी देखील खाऊ शकता। मुलांना डब्यात देण्यासाठी खूप छान आहे, किंवा जर तुम्हाला झटपट काही नाश्ता करायचा असेल तर असे पराठे तुम्ही करू शकता। त्यामुळे असे पराठे तुम्ही नक्की करून बघा। तर चला हे पराठे आता कसे बनवायचे ते आपण बघूया। अंड्याचा पराठा करण्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, ते एका भांड्यात घालूया। आणि याच्यातच मी घालणार आहे 1-2 अंडी फोडून घालणार आहे। आता तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर पीठ थोडं जास्त घ्या आणि अंड्याचं प्रमाण देखील वाढवा। आता हे अंड्यामध्ये मिक्स करायचं आहे। आता आपण ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्याच वाटीत पाणी घेऊया। सुरुवातीला थोडं घालूया आणि हे पीठ आणि अंडी व्यवस्थित फेटून घेऊया। याच्यात गुठळ्या नाही झाल्या पाहिजे, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत याला व्यवस्थित फेटायचं आहे। हे अगदी 10 मिनिटात तयार होतं, अजिबात वेळ लागत नाही आणि चवीला तर खूप सुंदर होतं। त्यामुळे झटपट नाश्ता करायचा असेल तर तुम्ही हे असं करू शकता। तर इथे बघा हे मी व्यवस्थित फेटून घेतले, याच्यात अजिबात गुठळ्या नाही आहेत। आणि हे असं ठेवायचं, खूपही जाड नाही, खूपही पातळ नाही। आता 1 वाटी पाणी घेतलेलं त्यातलं अगदी थोडंसं पाणी शिल्लक आहे, खूप पातळ करू नका। आता याच्यात घालायचं आहे एक थोडा कांदा चिरून घेतला आहे। आता या भाज्या आहेत त्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा। टोमॅटो घेतला आहे तो घालूया, कोथिंबीर चिरून घेतली आहे, थोडी सिमला मिरची घेतली आहे आणि एक अर्ध गाजर किसून घेतलं आहे आणि 1-2 हिरव्या मिरच्या अशा चिरून घेतल्या आहेत, त्याही घालूया। आता याच्यात काही सुके मसाले घालूया। आता सुक्या मसाल्यांमध्ये इथे मी बेडगी मिरचीची पावडर घेतली आहे 1 चमचा। बेडगी मिरची तिखट नसते त्यामुळे रंगासाठी 1 चमचा घेतले। अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने जिरे पावडर, एक लहान अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि चवीप्रमाणे मीठ। आता हे देखील याच्यात घालूया आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। हे बघा अगदी व्यवस्थित मिक्स झाले आहे। आता लगेच आपण याचे अंड्याचे पराठे करायला घेऊया। आता बाजूला पॅन ठेवलं आहे, पॅन व्यवस्थित गरम झालं की त्याच्यावर तेल घालून घ्यायचं आहे। आता तुम्ही रोजचा जो चपातीचा तवा असतो त्यावर देखील हे पराठे करू शकता। आता तेल सगळीकडे व्यवस्थित पसरून घेऊया। आता आपण जे मिश्रण तयार करून ठेवलं आहे ते व्यवस्थित हलवून घ्यायचं, तव्यावर घालूया। हे बघा असं हे पसरून घ्यायचं, खूपही जाड नाही आणि खूपही पातळ नाही करायचं। आता गॅस लो टू मीडियममध्येच ठेवायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून याला 1-2 मिनिटं थोडं शिजवून घेऊया। आता 1-2 मिनिटं झाली आहेत। हे बघा वरची बाजू थोडी कोरडी झाली आहे। आता याच्यावरती वरून थोडं तेल घालून घेऊया आणि याला परतून घेऊया। अगदी सहज उचलले जातात, अजिबात तुटत वगैरे नाही, छान होतात। आता परत याला दुसऱ्या बाजूने थोडं भाजून घेऊया, झाकण ठेवूया आणि दुसरी बाजू याची व्यवस्थित भाजून घेऊया।
आता हे बघा, दुसरी बाजू बघूया. दुसरी बाजूही खूप छान भाजली आहे. असं दोन्हीकडून व्यवस्थित दाबत याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं. आता हे काढून घेऊया आणि राहिलेले पराठेही मी असेच करून घेते. आता इथे बघा, अगदी झटपट 10 मिनिटात तुमचे पराठे करून तयार आहेत. खूप छान होतात हे. तुम्ही असे देखील खाऊ शकता किंवा सॉसबरोबर खाणार असाल सॉसबरोबर देखील खाऊ शकता. तर असे पराठे तुम्हीही नक्की करून बघा. माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.